घराघरात वाल्मिक कराड वृत्ती आहे का असा सवाल सध्या उपस्थित झालाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखी एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बीडच्या धारूर येथे घडली आहे। अशोक मोहिते असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असून तो या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय। लातूरच्या रुग्णालयात सध्या अशोकवर उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस या कारणावरून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहितेला बेदम मारहाण केली। मारहाण करताना त्यांनी लोखंडी पाईप आणि कोयत्याचा वापर केला। या मारहाणीत अशोक गंभीर जखमी झाला आणि मार त्याच्या मेंदूला लागला। बांगर आणि सानप या दोघांनीही अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र धारूर पोलिसांनी या दोघांनाही कर्नाटकमधून अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। बांगर आणि सानप यांनी काही दिवसांपूर्वीच कृष्णा आंधळेचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी दोघांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं। अखेर या दोघांनाही अशोक मोहितेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अशोक मोहितेंच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलत असताना या हल्ल्याची माहिती दिली। ते म्हणाले, अशोक मोहिते हा माझ्या मामाचा मुलगा आहे। तो रमाईनगर तरनळी इथे उभा होता। तो वाल्मिक कराडच्या संबंधित बातम्या मोबाईलवर बघत होता। त्यावेळी बांगर आणि सानप हे तिथे आले आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस म्हणून मारहाण करायला सुरुवात केली। समोरून एकाने कोयत्याने वार केला तर दुसऱ्याने मागून लोखंडी पाईपने हल्ला केला। यामध्ये अशोक हा गंभीर जखमी झाला आणि तो बेशुद्ध पडला। अशोक मोहितेवर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। येथील डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे। ते म्हणाले, बुधवारी रात्री 11 वाजता अशोक हे ऍडमिट झाले। त्यांच्या मेंदूला मार लागला असून डोळ्यांवर सूज आहे आणि पाठीला मुका मार लागलाय। त्यांच्यावर उपचार चालू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनीही भाष्य केलंय। आका आणि त्याच्या गँगचा माज अजूनही संपलेला नाही। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्यांवर कलम 326 ऐवजी 109 करा, जेणेकरून ते आत जातील असं धस यांनी म्हटलंय। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती 326 जी केलेली आहे एसपीने 326च्या ऐवजी 307 म्हणजे 109 हे लवकरात लवकर करावे, म्हणजे हे लोक आतमध्ये राहतात। 2 महिने झाले कृष्णा आंधळे फरार आहे। तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलिसांना येत आहे। सापडेल असं आमचं मत आहे। फार दिवस काय राहील असं वाटत नाही। या घटनेनंतर बीडमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाल्मिक कराड जरी तुरुंगात असला तरी त्याची टोळी सक्रिय असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था अजूनही त्याच अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।